मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1800 शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,892 कोटी रुपये राज्यभरातील नमोच्या पात्र शेतकऱ्यांना अखेर मोठा चांगलाच दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे। कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे सोडण्यात आलेला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं काम पूर्णपणे झालं असून शेतकऱ्यांना आता मोठा अखेर दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की या 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता डीबीटीचं काम झालं असून शेतकरी मित्रांनो पूर्णपणे आता रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे। त्यामार्फत मोठी आनंदाची बातमी सद्यस्थितीला समोर येत आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून या 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये बघू शकता, 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा केले जाणार आहे। म्हणजेच की 8वा व 9वा हप्ता एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका। फक्त आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। बघा, नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी सध्या समोर येत आहे। चांगलाच दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती वितरित झाला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। बघा, डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। बघा, शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 8वा व 9वा हप्ता बघा, नमोचा 8वा व 9वा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा झाला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कारण की रक्कम पूर्णपणे डीबीटीमध्ये सोडण्यात आली असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे। बघा, यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 17 जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार 17 जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजे की जालना जिल्हा। बघा, जर जालना जिल्ह्यात राहून जर तुम्ही शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झाली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। बघा, जालना जिल्ह्यात पूर्णपणे डीबीटीचं काम झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सध्या जमा झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की रक्कम पूर्णपणे डीबीटी अंतर्गत सोडण्यात आलेली असून शेतकरी मित्रांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला। यानंतर जिल्हा आहे म्हणजेच की बघा नांदेड। बघा, नांदेड जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता व 9वा हप्ता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झाला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका। फक्त आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल। बघा, रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता बीड जिल्ह्यामध्ये बघा, त्यानंतर जिल्हा आहे नांदेड नंतर बीड जिल्हा। बघा, बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम वाटप झालं असून शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। बघा, बीड जिल्ह्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बघा छत्रपती संभाजीनगर, बघा छत्रपती संभाजीनगरमधील जर रहिवासी असाल, तेथील जर तुम्ही राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झालेली असून आता तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झाली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सदस्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये बघा बघा 4था ते 5वा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा अहिल्यानगर। बघा, अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे। अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे रक्कम वाटप झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला, मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे रक्कम वाटप झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे। कारण की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सदस्याला पाहायला मिळत आहे। बघा, यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो सातारा। बघा, साताऱ्यामध्ये पूर्णपणे
रक्कम पूर्णपणे जमा झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम वाटप झाली असून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कारण की सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता डीबीटीचं काम झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम वाटप झालं असून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली असून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सदस्यतेला चित्र पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जर तुम्ही रहिवासी असाल, सातारा जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फार्मर आय डी काढलेले शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण का आता रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झालेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सदस्यतेला पाहायला मिळत आहे. बघा सातारा जिल्ह्यातील जर जे पात्र शेतकरी आहेत बघा या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण का रक्कम पूर्णपणे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत बघा डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा सोडण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बघा जर तुम्ही सातारा जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाले असून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सदस्याला पाहायला मिळत आहे. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी कोल्हापूर. बघा जर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल बघा तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यात सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण की आता कोल्हापूर जिल्ह्यातही पूर्णपणे डीबीटीचं काम झालं असून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण की आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. बघा सातारा जिल्ह्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा पूर्णपणे रक्कम सुद्धा वाटप झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो धाराशिव. बघा धाराशिवमध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की धाराशिवमध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. नमोचा 8वा हप्ता धाराशिवमध्ये पूर्णपणे जमा झालेला आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही. नमोचा 8वा व 9वा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती डीबीटी संलग्न अंतर्गत जमा सुद्धा झालेला आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका. फक्त आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण ताजा अपडेट बघायला मिळेल. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे क्षेत्र बघा पुणे जिल्हा. बघा पुणे जिल्ह्यात राहून आपण जर शेती करत असाल तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका. फक्त आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू नका, सबस्क्राईब करा. बघा यामध्ये बघा पुणे जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा रक्कम जमा झालेली आहे. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे नाशिक जिल्हा. बघा नाशिकमध्ये पूर्णपणे रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका. फक्त आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या रोज महत्त्वपूर्ण ताजा ठळक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. भेटत राहू अशा नोट्सोबत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल. भेटत राहू अशा नोट्सोबत. जय महाराष्ट्र.